बघा, जर का लहान मुलांमध्ये मेमरी पॉवर कमी असेल, मार्क्स कमी येत असतील किंवा तुमच्या मुलीला जसे स्कोअर कमी होऊन राहिला आहे, कॉन्सन्ट्रेशन पॉवर कमी आहे, मुलांचा मोबाईलवर जास्त वेळ जातो आहे किंवा मग मुलं ऐकत नाही किंवा मग हायपर ॲक्टिव्ह झालेले आहेत, अशा मुलांना लहानपणीपासूनच सुवर्णप्राशन द्यायला पाहिजे. सुवर्णप्राशनमध्ये एक तर यांना गोल्डन ड्रॉप्सही म्हणतात, कारण याच्यामध्ये सुवर्णभस्वाचं औषध असतं आणि नंतर बाकीचे कंप्लीट हर्बल मेडिसिन्स असतात, ज्यामध्ये की ब्रेन पॉवर पेशंट मुलांची, लहान मुलांची वाढवल्या जाते. अगदी न्यूबॉर्न चिल्ड्रन्सपासून तर 16 ते 18 वर्षापर्यंतच्या सगळ्या लहान मुलांना, मुलींना दिले जाते. जर का तुम्ही पहिल्यापासूनच जर का सुवर्णप्राशन आपल्या मुलांना रेग्युलर द्याल तर त्याची इम्युन पॉवर वाढते. लहान मुलांमध्ये जर का हाईट जर का प्रॉपर वाढत नसेल किंवा ओव्हरवेट मुलं झाले असतील किंवा अंडरवेट असतील, तर त्यांचा फॅट रिडक्शनचा ट्रीटमेंटही आपण सुवर्णप्राशनमध्येच करू शकतो. हाईट वाढवायसाठी आपण त्याला व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, आयरन असे बरेचसे प्रोडक्ट्स ॲलोपॅथिकमध्ये दिले जाते. पण हे ॲलोपॅथिक प्रोडक्ट्स आयुर्वेदामध्ये बिलकुल यूज केले जात नाही, कारण ओव्हर कॅल्शियम लहान मुलांना जर का तुम्ही दिलं 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष किंवा कोणी पॅरेंट्स तर 5-10 वर्ष देतात, जर का हाईटच नसेल वाढत लहान मुलांची तर. पण कॅल्शियम डिपॉझिशन त्यामुळे लहान मुलांच्या शरीरात सुरू होतात. कधी काय होतं की ओव्हर कॅल्शियम दिल्यामुळे कधी ब्रेनमध्ये, किडनी, लिव्हरमध्ये सुद्धा कॅल्शियम डिपॉझिट होतं आणि तिथे कॅल्शियमच्या गाठी बनतात. पूर्ण बॉडीवर जॉईंट्स, बोन्समध्ये पण ह्या गाठी पाहायला मिळतात. त्यामुळे आम्ही हे एक्स्ट्रा आयरन, कॅल्शियम केमिकल प्रोडक्ट्स लहान मुलांमध्ये मुळीच देत नाही. आणि सुवर्णप्राशन हे डेली लहान मुलांना द्यायलाच पाहिजे. अगदी न्यूबॉर्न चिल्ड्रन्समध्ये 1 ते 2 ड्रॉप्स देतात. 5 वर्षाच्या मुलांपर्यंत 5 ड्रॉप्स किंवा मग आम्ही हे हर्बल मेडिसिन इथे तयार करून देतो. अगदी अर्धा चमचा औषध असतं, मधसोबत मिक्स करून रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर लहान मुलांना तिलक करावं लागते. कुंकुम, चावल किंवा मग कुंकू आणि चावल किंवा केसर आणि दुधाचा तिलक इथे आपण करतो डोक्याला. मग गायत्री मंत्र म्हणायचं असतं. लहान मुलांना म्हणता येत असेल तर खूप छान, नाही तर मग पॅरेंट्सला आम्ही 3 ते 5 वेळा म्हणायला लावतो. त्यानंतर मधात मिक्स करून हे औषध द्यावं लागतं. बघा, अगदी मधाची टेस्ट येते आणि एवढंसं औषध असतं, रोज लहान मुलांना द्यायचं. त्यामुळे लहान मुलांचं काय होतं की पुढे जाऊन ते डिप्रेशनमध्ये जात नाही, हाईट वेटचा प्रॉब्लेम येत नाही, लहान मुलं ना कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढतं. त्यामुळे तुम्ही जेवढे पण सब्जेक्ट्स त्याला शिकवाल, जेवढं पण तुम्ही त्याला क्लासेस लावाल, याच्यामध्ये ते त्यांचे सब्जेक्ट्स विसरू शकत नाही. त्यामुळे मार्क्स यांचे ग्रोथ होत राहतात आणि पुढे जाऊन अशा मुलांना लिव्हर, किडनी, हार्ट, ब्रेनचे डिसीजेस होत नाही, डिप्रेशनमध्ये लहान मुलं जात नाही. या मुलांना कधीच पुढे जाऊन डायबिटीज किंवा हायपरटेन्शन कधीच